नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पनवेल महानगरपालिकेतील उमेदवार जे आहेत ते मतदारांना पैसे वाटतायत, मतांसाठी प्रलोभन दाखवत आहेत, असा गंभीर आरोप आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका गाडे यांनी केला आणि त्यांच्याकडे पुरावे देखील आहेत. काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेऊन तुम्ही सगळा खुलासा दिलेला आहे? आम्ही प्रत्येक गोष्टीचे उत्तर देत आहोत. हे काँग्रेस पक्षाचे मॅनिफेस्टो आहे, आम्ही बोलत नाहीये. हे त्यांनी स्वतः त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या सह्या आहेत, त्यांचे फोटो आहेत, सगळे पुरावे आम्ही दाखवलेले आहेत की अशा पद्धतीने नागरिकांना खोटे आश्वासनं देऊन त्यांची भूलथापा करून त्यांची दिशाभूल करत आहेत नागरिकांची. म्हणजे ते म्हणतात ना चुनावी जुमले, तसला हा प्रकार चालवलेला आहे त्यांनी. निवडणुकांच्या तोंडावरती खोटे आश्वासनं देऊन हे चुनावी जुमले दाखवतात, त्याच्यानंतर जे त्यांना करायचं असतं तेच करतात. म्हणजे सक्तीचं शासन जे आहे ते काय आहे? हा आपण बघू तर हा जाहीरनामा आहे, तो काँग्रेस पक्षाचा आहे. मागे आपण बघू शकतो त्यांच्या चौघांचे फोटो आहेत. तर आता 3 चेहरे तर ह्याच्यामध्ये फ्रेश आहेत, पहिल्यांदा आहेत उमेदवार. पण विद्या गायकवाड या मागे माजी नगरसेविका आहेत, सभापती आहेत. मग ह्यांनी हे खोटे आश्वासनं देणं कितपत आश्वासन काय? खोटे आश्वासन म्हणजे त्यांनीच असे, असं आपण म्हणतो की एक ठराव पास होतो, जसं संसदेत असेल, पालिकेत असेल, सभागृह असेल, प्रत्येक ठिकाणी नगरसेवकांना घेऊन एक ठराव पास होतो. त्या ठराव पासमध्ये असं सांगतील असं की नागरिकांकडून सक्तीचा कर वसूल करण्यात यावं की न यावं, किंवा कितपत कर वसूल करण्यात यावं ह्याची काहीतरी मर्यादा असते. तर त्या मर्यादेवर यांनी सही केलेली असते की हा आम्हाला मान्य आहे, किंवा नसेल मान्य तर ऑब्जेक्शन घेतलं जातं. परंतु ह्यांनी सही केलेली आहे, त्याच्यामुळे सक्तीचा कर वसूल करण्यात येतो नागरिकांकडून. आज आपण बघतो की व्याजासहित कर वसूल केला जातो, पालिकेचा, सिडकोचा, दोन्ही टॅक्सेस आपण पे करतो. मग हे कितपत योग्य आहे की अशा लोक हेच सांगतायत की आम्ही कर वसूल करू देणार नाहीत. म्हणजे आता निवडणुकीच्या पुढे की हे सांगतात की आम्ही कर वसूल देणार नाही, नंतर मग सांगणार की सक्तीचा कर वसुली करा. ओके. आणि तुम्ही दुसरा एक फोटो दाखवला, तो नेमका काय आहे? हा फोटो असा आहे, काल रात्री आम्ही पाहिलं, रोडपाली कळंबोली प्रभाग क्रमांक 7 मध्ये माजी स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांनी 1000 डस्टबिन वाटलेले आहेत. त्याचा पुरावा म्हणून रोडपालीमधील सगळ्या सोसायटींचे CCTV घ्यावे, हे आम्ही आता GPS ट्रॅक म्हणून फोटोज वगैरे काढलेले आहेत. पुढे त्याचे फोटो येतील. आता आम्ही सध्या नुसतेच फोटो काढून आणलेले आहेत. हे कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत? हे BJPचे उमेदवार आहेत. तर ह्यांचं अशा पद्धतीने नागरिकांना भुलवण्याचा प्रयत्न चालू आहे की खोटे आश्वासनं देणं, पैसे इतपत तर ठीक होतं, पण ते पैसे वाटप करणं, वस्तू वाटप करणं, म्हणजे हे निवडणूक आयोगाचाही भंग करतायत आणि ह्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं आम्ही पत्रही दिलेलं आहे. तुम्ही काय भूमिका घेणार आहे? कारण आता सर्वत्रच आम्ही बघतोय, बातम्या ऐकतोय की अशा प्रकार सर्रास चालू आहेत. तुम्ही या विरोधात आता पत्रकार परिषद घेतली, तक्रार केली, काय जर निवडणूक आयोगानं काय भूमिका नाही घेतली तर? निवडणूक आयोगाने जेवढं आम्ही त्यांना पाहिलं, पत्र वगैरे आम्ही दिलं आणि त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांच्याकडून आम्हाला काहीच प्रत्युत्तर आलं नाही. म्हणजे ठोस कारवाई करू असं आश्वासन सुद्धा नाही आलं. तर आमचं फक्त एकच म्हणणं होतं की त्यांनी आम्हाला आश्वासन तरी द्यायला पाहिजे होतं की आम्ही ठोस कारवाई करू. पण असं आमच्या निदर्शनात येते की सगळी ही सत्ता वगैरे विकली गेलेली आहे. मग तुम्ही निवडणुकीचा कशाला खेळ दाखवतायत, लोकांचा खर्च करणं वगैरे. आमच्यासारखे सर्वसामान्य काय म्हणतात समाजसेवक, आम्ही आज नगराची सेवा करायला उभे असलेले समाजसेवक आम्ही आहोत. तर आम्हाला कशाला तुम्ही त्रास द्यायला लावतायत, खर्च करायला लावतायत? डायरेक्टच तुम्ही असे क्रॉपमध्ये घ्या ना. BJP वाले तर ऑलरेडी आता 9 ते 10 त्यांचे उमेदवार त्यांनी क्रॉपमध्ये घेतलेलेच आहेत बिनविरोध. मग कशाला तुम्ही कायद्याचा भंग करतायत, कायद्याला त्रास देतायत, लोकांना त्रास देतात? आज शासनालाही त्रास आहे, शासनाचे पैसे खर्च होत आहेत आणि शासनाचा पैसा म्हणजे आपलाच पैसा आहे, आपल्याच टॅक्समधून तो वसूल करतात. मग हे सगळा दिखावा कशाला? डायरेक्टच तुम्ही बिनविरोध उमेदवारी अर्ज करा, बिनविरोध घ्या, जसं BJPने ऑलरेडी केले. जसे जेवढे करोडो कोण देतील त्यांच्यावर तुम्ही विरोधी घ्या. आमच्यासारख्यांना संधी देऊ नका मग सर्वसामान्यांना काम करण्याची. मंडळी, हा फोटो बघताय, या फोटोमध्ये भाजपचे उमेदवार अमर अरुण पाटील असे अनेक उमेदवार आहेत. त्यांनी मतदारांना अशा प्रकारचे प्रलोभन दाखवलेलं आहे, कचरा कुंड्या वाटलेल्या आहेत. खरं तर निवडणुकीचा खर्च किती सादर करायचा आहे आणि ह्यांनी आतापर्यंत ह्यांचा किती खर्च झाला आहे वाटण्यात? निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला खर्च प्रत्येक उमेदवारांना 9 लाखापर्यंत दिलेला आहे. पण आता जर आपण बघितले तर हे डस्टबिन 2000 रुपयाला एक डस्टबिन भेटतो. तर असे जर हजारो डस्टबिन वाटले गेलेले आहेत
तर मग आपण किती खर्च घ्यायला विचार करू शकतो. तर 20 लाखापर्यंत 1000 डस्टबिनचा खर्च झाला. बाकी इतर त्यांचा जो खर्च चालू असतो, गाड्या फिरतात, प्रचार रॅली हे ते, म्हणजे हा खर्च 9 लाखापर्यंत आहे का? जर सर्वसामान्यांना कळतंय, मग काय निर्णायक अधिकारी किंवा निवडणूक आयोग याला कळत नाहीये का की हा खर्च 9 लाखाच्या आतमध्ये आहे का? मग निवडणूक आयोग झोपलंय का, असं मला प्रश्न विचारायचा आहे. निवडणूक आयोग असू दे, कायदा सुव्यवस्था असू दे, मग हे लक्ष ठेवतंय तरी कोणावर? मंडळी, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय पुणे मुंबई महानगरपालिकेवरती आणि या पनवेल महानगरपालिकेत भाजपचे आणि काँग्रेसचे उमेदवार मतदारांना प्रलोभन दाखवत आहेत. अशा प्रकारचे पुरावे देखील यांनी सादर केलेत. आता निवडणूक अधिकारी यावर कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.